जय हिंद मित्रांनो, पोलीस भरतीचं आपण 2 दिवसापूर्वी बघितलेलं आहे होतं की एकंदरीत जी काही जाहिरात आहे ती 1 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे म्हणून, आणि याच्यावरती सत्य असत्य किंवा खरी गोष्ट आहे का खोटी गोष्ट आहे याच्यावरती वादविवाद चालू होते आणि वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आलं होतं की ती बातमी खोटी आहे। परंतु कालची जी काही अपडेट आलेली आहे आणि त्या अपडेट म्हणजे अतिशय महत्त्वाची आहे आणि जवळपास सगळ्यांच्या मोबाईलमध्ये ही अपडेट आतापर्यंत पोहोचलेली असणार, कारण हे शासनाकडून परिपत्रक निघालेलं आहे की पोलीस भरती संदर्भात जाहिरात देण्यात यावी। विविध जे काही लोकल वर्तमानपत्र आहेत आणि जे लोकसत्ता, लोकमत यांसारखे पेपर आहे, अशा पेपरामध्ये सुद्धा जाहिरात लवकरात लवकर देण्यात यावी या संदर्भात तो परिपत्रक आहे। आणि एकंदरीत जे पोलीस भरतीचे ऑनलाईन फॉर्म आहेत त्यांनी डेट देऊन टाकली आहे, डायरेक्ट 29 तारखेपासून ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात होणार आणि जवळपास 30 नोव्हेंबर पासून म्हणजे 30 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत असणार आहे असं ते परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे। ठीक आहे, तर हे बघा, सन 2024-25 या वर्षातील पोलीस शिपाई रिक्त पदांची भरती प्रक्रियाबाबत त्यांनी ऑफिशियल वेबसाईट सुद्धा दिलेली आहे, दोन्ही पण वेबसाईट आहे आणि नमुना सुद्धा दिलेला आहे की कशा पद्धतीने जाहिरात देण्यात येणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध करायची आहे। याचबरोबर ही बातमी लोकसत्ता, लोकमतच्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा आलेल्या आहेत। पण याच्यामध्ये एक गोष्ट मला आढळली नाही ती म्हणजे त्यांचं ज्यावेळेस ऑफिशियल वेबसाईट जी काय महापोलीस रिक्वायरमेंट 2025.mahaIT.in ही जी काही वेबसाईट दिलेली आहे ORG वाली, तर ही वेबसाईट अजूनपर्यंत तरी चालू झालेली नाही। म्हणजे इथं थोडंसं अजून शंका वाटते की ऑफिशियल वेबसाईटला अजूनपर्यंत काही आलेलं नाहीये। पण जर आपण बघितलं या परिपत्रकानुसार लोकसत्ता, लोकमत, त्याच्यानंतर पुढारी अशा ब्रँडेड न्यूजपेपरमध्ये सुद्धा ही न्यूज आलेली आहे की 28 तारखेपासून म्हणजेच जवळपास उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होऊ शकते। अजून पण मी सांगेल की याच्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात का होईना बदल होऊ शकतो। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगत असतो की भरती डिक्लेअर होणार, भरती 100% होणार। आता सध्या पोलीस भरतीचं ऑनलाईन फॉर्म भरले जाणार आणि त्याच्यानंतर इलेक्शन वगैरे झालं की तेव्हा प्रॅक्टिकली मैदानी चाचणीला सुरुवात होणार। म्हणजे तरी पण अनेक मुलांचा आता लगेच प्रश्न तयार होतील, सर अजून आम्हाला किती महिने भेटतील, अजून किती महिने भेटतील। कारण कसं आहे, आपल्या पोलीस भरतीतील विद्यार्थ्यांची सवय आहे जोपर्यंत डिक्लेअर होणार नाही तोपर्यंत आम्ही ग्राउंडला जाणार नाही किंवा अभ्यास करायला सुरुवात करणार नाही। मग अशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की आता जाहिरात पडली, आता किती दिवस बाकी राहणार, किती दिवस आम्हाला भेटेल, आम्ही कशी तयारी करायची। आणि सर्वात मोठा प्रश्न, तयारी होईल का। बघा, तुम्ही तयारी करा अथवा नका करू, तुमच्यासारखे लाखो मुलं पोलीस भरतीची दिवस रात्र तयारी करतायत। जवळपास मी नेहमीच सांगतो 15,000 जागा, 15 लाख प्लस फॉर्म, आणि या सर्व स्पर्धेमधून तुम्हाला जॉईन व्हायचं आहे तर तुम्हाला आधीपासूनच तुमची तयारी चांगली पाहिजे, स्ट्रॉंगली पाहिजे। तुमचा ग्राउंड 45+ आणि रिटर्न 90+ असेल तर तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यांमध्ये भरती होऊ शकतात। नसेल तर आता संधी मिळालेली आहे, इलेक्शन आहे, त्यामुळे तुम्हाला 2-3 महिने अजून भरतीला वाढण्याची शक्यता आहे आणि या कालावधीमध्ये तुम्हाला स्वतःची परिपूर्ण तयारी करता येईल। या गोष्टीकडे लक्ष द्या। बघा, हा जरी परिपत्रक निघालेला आहे तरी मी तुम्हाला नेहमी सांगतो की शेवटी ऐनवेळीस काही होऊ शकतं। ही पोलीस भरती आहे, याच्यामध्ये मिनिटाला बदल होऊ शकतात, मग अजून सुद्धा काही बदल होऊ शकतो, काही सांगता येत नाही। पण मला एकच सांगायचं आहे, माझ्या नेहमीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, तुमच्या हातात फक्त तयारी करणे एवढ्याच गोष्टी आहेत आणि तीच गोष्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकतात। मग वाट बघत बसू नका जाहिरात कधी प्रसिद्ध होणार किंवा प्रॅक्टिकली वेबसाईट कधी चालू होणार। तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवा, सगळ्या गोष्टी त्यांच्या वेळेनुसार बरोबर होतील। ठीक आहे, तर अजून काही अपडेट आली तर पुढची मी तुम्हाला नक्कीच सांगेल। जय हिंद, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।